फणस बिर्याणी खाल्ली होती पण घरी कधीच नाही बनवली, म्हणून म्हटलं चला आज बनवून बघू. नमस्कार सर्वांना. 500 ग्राम फणस घेतली, याला कुकरमध्ये थोडं वाफलवून घेतली आणि चालणीमध्ये काढली. इकडे तेल गरम व्हायला ठेवली आणि थोडा थोडा घालून परिपूर्ण फणस छान असा तळून घेतली, याचा कलर चेंज होईपर्यंत. आता फणस तळून झाला, पण फणसमध्ये आपल्याला दही आणि काही मसाले घालायचे होते, त्याच्यासाठी मी कांदासुद्धा तळून घेतली. आता इथं तळलेला कांदा, हिरवी मिरची, पुदिना, अद्रक, लसण आणि छान याला पिसवून घेतली. त्यात सांबारसुद्धा घातली होती आणि जिरं. आता पिसलेला माझा मसाला रेडी झालेला होता. याच्यामध्ये फणसमध्ये 1 वाटी दही आणि जो आपण पेस्ट तयार केली होती ही पेस्ट घातली. यामध्ये नमक घातली, तिखट घालायचं नव्हतं कारण हिरवी मिरची घातली होती म्हणून. आणि याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातली होती आणि थोडा वाघमारे मसाला घातली. याला मिक्स करून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवली. तोपर्यंत मी माझे तांदूळ शिजवून घेतली. आता कुकरमध्ये तेल घालून या फणसला छान असा तडका लावली. आता याच्यामध्ये थोडा पाणीसुद्धा आपल्याला ॲड करायचा होता. आता माझा फणसचा मसाला छान असा रेडी झाला होता आणि तांदूळसुद्धा. तर याच्यावरती आपल्याला लेअर लावून घ्यायचे होते, तर मी 2 लेअर लावून घेतली. आणि तूप घातल्याशिवाय आपल्या बिर्याणीला छान असा टेस्ट कधीच येत नाही, कारण मी चिकन बिर्याणी बनवताना सुद्धा तूप भरपूर काही प्रमाणात घालते आणि आजसुद्धा भाजीमध्ये तूप घातली होती आणि मग वरून सुद्धा तूप घातली आणि छान अशी बिर्याणी बनून रेडी झाली होती. बाय सर्वांना. व्हिडिओ आवडला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.